हाँ बॉस. केडी एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. निशी तिथे कशाला? मला माहित नाही. मला असं वाटतं की कदाचित तिला युवराजवर डाऊट आलाय. केडी आपल्याला खूप जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. ठीक है बॉस. सारखं बिंडोक म्हणतोस ना रे मला. आज कळेल तुला तुझी बिंडोक निशी किती हुशारीने तुझं खोटं पकडते. शिकार समोर उभं आहे. मी चालली जाळं टाकायला. रेवा होल्ड. काय झालं? निशीला संशय आलाय. ती तिकडेच आहे. अरे यार. केड्या, तुझा भाऊ बिंडोक आहे का? एक साधा अफेअर त्याला लपवता येत नाही बायकोपासून आणि तुम्ही म्हणता याला हलक्यात घेऊ नका. युवराज. हाय बेबी. काय कुठे राहिलीस? येणार आहेस ना आज नक्की? ऑफकोर्स आय एम ऑन द वे. मी येतेच आहे. नक्की की आजी आजोबांनी पुन्हा लेक्चर वगैरे सुरू केलंय? तुला खोटं वाटतंय का? प्रूफ हवंय? नाही प्रूफ कशाला ग, तूच ये ना स्वतः, म्हणजे मला कळेल तू आलीस. आणि हो, युवराज खांडेकरला वाट बघायला आवडत नाही हा बेबी, तुला कळलं असेलच. केड्या, ह्या निशीला खरंच कामं नाही आहेत का? म्हणजे तुझं अफेअर नाही सापडलं तर आता नवऱ्याचं अफेअर शोधायच्या मागे लागली. निशी प्लीज फोन उचल, नाही तर तू खूप मोठा घोळ घालून ठेवशील. हिचं काय आता फोन उचलला ना तर 100 प्रश्न विचारेल. आज ही मुलगी कोण आहे ना ते बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे तारिणी. बॉस. केडी, निशी माझा फोन उचलत नाहीये. बॉस, हा जर पुन्हा वैतागून निघून गेला ना तर तुम्हाला एंटरटेनच करणार नाही परत. नाही नाही नाही, असं काही होणार नाही. ही संधी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. बॉस, आत्ताच एक माहिती हाती लागली आहे. काय काय झालं? टेक्नोला एक रिपोर्ट सापडलाय. एका मुलीला सेम ड्रग्ज देण्यात आले. तिला फक्त चक्कर आलेत, पण नशीब चांगलं ती मुलगी त्या गँगच्या हाती लागली नाही. पण बॉस, हे ड्रग्ज अजूनही मार्केटमध्ये देत आहेत.